नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा TETच्या संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 मधील महत्त्वाचा घटक असणारा म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे महत्त्वाचे असे प्रश्न। हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी असे ठरू शकतात। चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 110, सहकार्यात्मक अध्ययनात विद्यार्थ्याची भूमिका खालीलपैकी कोणती असते? भूमिका आहे विद्यार्थ्यांची प्रतिस्पर्धा, सामंजस्य, परस्पर सहकार्य, अनुकूलता, परस्पर द्वेष। पर्याय फक्त 1 2 3, फक्त 2 आणि 3, फक्त 1 2 3, 1 2 आणि 4, फक्त 2 3 आणि 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 2 3 आणि 4। प्रश्न 111, पालकातील व्यक्तिभेदनाबाबत शिक्षकाची भूमिका खालीलपैकी कोणती असावी? पर्याय विद्यार्थ्याची अभिरुची, अभियोग्यता, दृष्टिकोन जाणणे, विद्यार्थी मतानुरूप अध्ययन करणे, विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांना वाव देणे, व्यक्तिभेदानुरूप वेगवेगळे वर्ग बनविणे, अभ्यासक्रम व्यक्तिभेदानुसार लवचिकतेने ताकद बनविणे। पर्याय फक्त 1 2 3 आणि 4, फक्त 2 3 4, फक्त 2 3 4 5, फक्त 1 2 3 आणि 5। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड फक्त 1 2 3 आणि 5। प्रश्न 112, एका मुलाचे मानसिक वय 5 वर्ष व शारीरिक व 4 वर्ष आहे, तर त्या बाळाचा बुद्धिआंक किती आहे? पर्याय 100 125 120 आणि 80। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 125। प्रश्न 113, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलते घटक जाणण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब योग्य ठरणार नाही? पर्याय प्रकल्प कार्य, बुद्धिमंथन, प्रश्नांद्वारे चर्चा, बहुपर्यायी प्रश्न। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बहुपर्यायी प्रश्न। प्रश्न 114, तुमच्या वर्गात काही प्रज्ञावान विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही कसे शिकवाल? पर्याय सर्वांना समान अध्ययन समृद्धीकरण कार्यक्रमाद्वारे, त्याच्या पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा त्यांना गरज वाटेल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब समृद्धीकरण कार्यक्रमाद्वारे। 115 प्रश्न, फोबेलने शिक्षणास दिलेली देणगी कोणती? पर्याय प्रकल्प पद्धती, बालोद्यान पद्धती, हिस्टोरिकल मेथड, स्वयंसंशोधन पद्धती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब बालोद्यान पद्धती। प्रश्न 116, धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापनेचा अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने दिला आहे? पर्याय 28 1 32 2 29 1 30 1। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 30 1। प्रश्न 117, राहुल हा 61 ला 16 लिहितो, बी ला डी लिहितो आणि 6 ला 3 मधील फरक समजू शकत नाही। राहुल खालीलपैकी कोणत्या समस्येने ग्रस्त आहे? पर्याय दृष्टिदोष, कर्णबधिरता, मनोरुग्णता, अध्ययन अकार्यक्षमता। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अध्ययन अकार्यक्षमता। प्रश्न क्रमांक 118, शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी वर्गात खालीलपैकी कोणती कृती करता? कृती दिली शिक्षकांची आनंददायी व अध्यापन, सहकार्यातील वातावरण, विद्यार्थी अडचणींसाठी मार्गदर्शन, अध्यापन, विद्यार्थ्यांच्या कृतीशील सहभागावर भर। पर्याय फक्त 2 3, फक्त 2 3 4, फक्त 1 2 3, 1 2 3 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 1 2 3 आणि 4। प्रश्न क्रमांक 119, पालक शिकत असताना त्याच्या अध्ययनावर कोणत्या बाबींचा परिणाम होतो? पर्याय मानसिक स्वास्थ्य, प्रेरणा, जिज्ञासा, कुतूहल, शिक्षकाचा दृष्टिकोन। पर्याय आहे फक्त 2 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 3 आणि 4, ड 1 2 3 आणि 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 1 2 3 आणि 4। प्रश्न क्रमांक 120, बालकाच्या बोधात्मक क्षमतांचा विकास म्हणजे टिंब। पर्याय अध्ययनविषयक क्षमतांचा विकास, बालकाची वाढ, शारीरिक कौशल्यांचा विकास, व्यक्तिगत विकास। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अध्ययनविषयक क्षमतांचा विकास। तर ही होती महा TETच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाशी निगडीत असणारे प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।